नाही पण सांगायला जरा विचार येते आहे दुसरं गाणं पहिले गाणे कसे म्हणा लागते एक सवाल जवाबीचं गाणं आणि दुसरं गाणं काहीतरी या लोकांच्या मनात ठसलं पाहिजे असं गाणं आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपटचे कोटी पेटवा अहो पेटवा मला लागलाय खोकला इला लागलाय खोकला मधाचा बोट कोणी इला लागलाय खोकला न मधाचा बोट कोणी वेळ काही जास्त राहत नाही अर्ध्या तासात घेऊन देऊन मोकरं करायचं आहे एक गाणं असं म्हणायचं का प्रश्न उत्तराचा डाव पेचाचं झालं पाहिजे पण दुसरं गाणं असं म्हणायचं समोरचा शाहीर विचारात पडला पाहिजे ऐका तुम्ही ऐका हे गाणं तुम्ही ऐका हे गाणं स्थिर ठेवून चित्त मनाला या मनाला या मनाला तुम्ही जमलं तर सांगा हो मॅडम गाण्याले गाणं कसं द्यायचं हे शिकून घ्या तुम्ही जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही जमलं तर सांगा जमत असेल तर सांगा नाही तर माही काही जबरदस्ती नाही तसे आपण या ठिकाणी फुकटचेच पैसे घ्यायला आलो तुम्ही जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही ऐका हे गाणं स्थिर ठेवून चित्त मनाला तुम्ही जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला ऐका मी काय म्हणतो स्वर्ग जाएगा मगर झुकने ना देंगे वो शायर हमारे या ठिकाणी मरून गेले तरी चालेल पण बाईच्या पावलावर पाऊल ठेवण्याची कोशिश करेल सर कट जाएगा मगर झुकने ना देंगे वो शायर हमें अरे यार आज लड़ते लड़ते मर जाएंगे वो शायर मुकेश हमारा लगा मने तू त्याला खेळून का तो गेली कुस्ती लगा मने तू त्याला खेळून का तो गेली कुस्ती लगा मने तू त्याला खेळून का तो गेली कुस्ती आणि पैरा म्हणे त्या भोकण्याला चढली चालले मस्ती कसा तो लढला त्या फुट्या सगळ्या कुस्ती खेळत असत आणि कसा तो पैरा त्या भोकण्याले म्हणत असत विचारात पडला पाहिजे सामोरचा शाहीर नाही लोकही
दिवसभर तो अगे मा अरे ठेव तिकडं. अच्छा नाही तर जात्यावरचे गाणे तर आमच्या गावच्या बाया म्हणते. त्याला कधी या स्टेजवर उभं केलं तर तेही गाणे म्हणते. आहे का म्हणतो. लगा म्हणे तू त्याला खेळून का तो घेई कुस्ती. लगा म्हणे तू त्याला खेळून का तो घेई कुस्ती. बरं म्हणे भोगण्याला चढली याला आता मस्ती. बरं म्हणे भोगण्याला चढली आता याला मस्ती. ते बैरं म्हणते त्या भोगण्याले या साल्याले मस्ती चढली म्हणते. बाय ना दिसतही नाही तरी लपलप करते म्हणते. बाप रे. अजून पायाने लगडा अजून पायाने लगडा तप तप करते हा साला. हा साला हा साला. आणि तुम्ही जमलं तर सांगा. तुम्ही जमलं तर सांगा. तुम्ही जमलं तर सांगा काय नाही मला तुम्हाला. तुम्ही जमलं तर सांगा काय नाही मला तुम्हाला. अरे हो एका मुंगीने धरले पाठीवरी हत्याला. भारत हे रामचे मुंगी. जरी पोट जरी सापडली तर तिले लोक असे पसरते. पण तेवढीच्या मुंगीनं तेवढ्या मोठ्या हत्यारे पाठीवर घेतला. तर ते मुंगी अशी कोण असेल. ऐक का म्हणतो. एका मुंगीनं धरले पाठीवरी हत्याला. 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 एका मुंगीने धरले पाठीवरी हत्याला. आणि त्या डोळ्याने पाहून त्या सिंहाले मनात विचार आला. तो सिंहही विचार करे त्या चाले हे एवढीची मुंगी. हे चिमूट भरायची मुंगी पण तेवढा मोठा हत्ती. त्या सिंहाले विचार आला. म्हणून आहे का म्हणतो. एका मुंगीने धरले पाठीवरी हत्याला. पाहून डोळ्याने नवल सिंहाला विचार आला. सिंहाले तर विचार आला. पण सामोर काय झालं. सोडली सापाने सिंहाची हड्डी बसली. आहे का नाही विचार करण्याला. तो जमिनीवर त्या छिद्रात लपणारा साप. तेवढ्या मोठ्या सिंहाची हड्डी बसली तोडते तर किती विचाराची गोष्ट आहे. गाणे कसे पाहिजे. गाणे मार्मिक त्याचे पाहिजे. म्हणून आहे का म्हणतो. तोडली सापाने पहा. तोडली सापाने पहा सिंहाची हड्डी फसली. तोडली पहा सिंहाची हड्डी फसली. त्या सापाने जेव्हा त्या
या सिंहाची हड्डी बसली तोडली हे मणकी मेंढकी मनात खुसकून असली मगरीन बसली लावायला कोकून घोडपळ म्हणे मी पतिवंता मगरीन बसली लावायला कुकू हे घोडपळ म्हणे मी पतिवंता अरे ही मेंढकी बिचारी मनात खुसकून असली म्हणेचा आपण गेला नवरे करता करता एक काम होतो सांगा ना ससा म्हणे तो कासव हा ते सस्याची ना कासवाची कधी जीत लागली होता सस्याला वाटलं का माझ्यासारखं पडणारा कोणी नाही आहे ना अरे मालूम आहे जो कासवाच्या चालाना चालते तो कसा विजयी होते तर माणसाला गर्व अभिमान नाही पाहिजे कोणत्या गोष्टीचा गर्वाच्या घर खाली रावणासारख्याला सोन्याची लंका सोडा लागली म्हणून गर्वाचे घर कधी खाली असतील असते ससा म्हणे कसा तो कसा जोराने पळाला तो पळाला तो पळाला तुम्ही जमलं तर सांगा जमलं तर सांगा नाही जबरदस्ती नाही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं आणि या गाण्याची तोड नाही दिली तरी कमिटी पैसे बरोबरच देणार आहे अरे तुम्ही जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला संतांना जे लिहिले आहे ते कधी चुकणार नाही ते होऊन गेले संत नाहीत आता जे आहे संत आता जे आहे संत म्हणून याची विचारधारा चालत नाही समोर वाढत नाही पण संतांना जे लिहिलेलं ते कधी खोटं करत नाही तुकडोजी महाराजाच्या गात्यात लिहिलं होतं का एक दिवस अशी वेळ येईल का या जगात कोणी कोणाचं राहणार नाही कोरोना बिमारी आली होती समजल्या का ते संताचा लेख कधी खोटा ठरत नाही आहे का म्हणतो लागते सत्याला कसोटी खोटी नाही संताची वाणी लागते सत्याला कसोटी खोटी नाही संताची वाणी विचार नालायक असेल तर टाकेल दुधात पाणी विचार नालायक असेल तर टाकेल दुधात पाणी लागते सत्याला कसोटी खोटी नाही संताची वाटी आणि विचार नालायक असेल तर टाकेल तो दुधात पाणी सांगे घोरपळ शहाणी ते घोरपळ ते दगडाच्या आड पलपणारी झाडाझुडाच्या दराच्या ना भोकात म्हणतात ना भोकातही म्हणतात भोक म्हणजे छिद्र हे पुस्तकाची भाषा झाली भोक म्हणजे सांगे घोरपळ सहानी एका उंदराने गेले माजरी हिला उंदराने आहे का नाही उलट संताची गुण आहे नाताच्या घरची उलटी गुण आणि पाण्याला लागली मोठी ताण गावाबाहेर एका बाबूला खाली सेंडावरती मुळे आधी कळस मग तेवढं गत ही नारी तमाच्या संता घरी निर्गुण पुरी आज तुमच्याला माया घरी होय का पैशासाठी उच्चला
हा उचलला पैशासाठी हातात जंग घेतला ना 2 गाणे म्हणले झाली शायरी. अरे फेकलं तिकडे 2 मस्त्याच्या धमक्याचं. पहिलं काही नको म्हणा. सांगे घोरपड चहानी उन्हाने गिल्ले माधुरीला त्या माधुरीला त्या माधुरीला. आणि तुम्ही जमला तर सांगा 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 सांगा. आणि तुम्ही जमला तर सांगा काय तुम्ही जमला तर सांगा काय. लोकही विचार करतील ना का या ठिकाणी उंदरानं माजरीला गिळलं. माजर उंदराला खाती तर उंदरानं माजरीला खाल्लं तर विचार करतील ना. करतील. कसं उलट घडलं विचार करतील अज्ञानी. आणि तुला काय सांगू बाई वरणीचं चढते आळ्याले पाणी. अच्छा. हा म्हणून आहे का मी म्हणतो. काही गाऊ राहिला. हा एका दिवसाला स्टेजवर ठरला पहा बाबा किती मोठा स्वतः विचार जमवते. पण बाई विद्वान आहे. तिनं जे गाणं म्हणलं त्यावर काही नाही काही गाई गाण्याचं काहीतरी हे काढायला आमचं काढायला. आणि तो मग खुलासा करून तुम्हाला सांगाल ऐका काय गाणं ऐकणारा शायरा का मोठमोठ पाये. गाणं ऐकणारा शायरा का मोठमोठ पाये. मने भूताळ्या काही बी आहे गाये. मने काही भूताळ्या बंदच काही गावे. मने मुकेश जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला. जमलं तर सांगा काही नाही म्हणणार तुम्हाला. मग म्हणते शेवट